आपण या क्षणाची मोठी अपडेट बघतोय आणि ही दृश्य जी आहे ती पवई मधली दृश्य आहे। या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त पोहोचलेले आहेत। या ठिकाणी खरं तर अतिक्रमण धारकांवरती कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेचे काही अधिकारी पोहोचले होते। या दरम्यान या अधिकाऱ्यांवरच दगडफेक करण्यात आली। या अतिक्रमणधारकांनी अधिकाऱ्यांवर दगडफेक केली होती आणि त्यामध्ये 5 पोलीस जखमी झाले। त्यानंतर उत्तर म्हणून पोलिसांकडून देखील लाठीचार्ज करण्यात आला। आक्रमक भूमिका पोलिसांनी घेतलेली होती। यानंतर आता पाहणी करण्यासाठी स्वतः महानगरपालिकेचे आयुक्त या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा ते घेत आहेत। नेमकं काय घडलं होतं या संदर्भात माहिती आता घेतली जाते। पवईमध्ये दगडफेक झाली आणि यामध्ये 5 पोलीस जे आहेत ते जखमी सुद्धा झाले असल्याचं वृत्त आपल्यापर्यंत पोहोचलं होतं। तर या क्षणाची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। पवईमध्ये धक्कादायक प्रकार घडला आणि त्यानंतर या ठिकाणी आता संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। या दगडफेकीमध्ये 5 पोलीस जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि पोलिसांवरती दगडफेक झाली। नेमकं काय घडलं ते जाणून घेतलं जात आहे। मात्र यामध्ये 5 पोलीस जे आहेत ते जखमी झाले असल्याचं वृत्त प्राप्त होतंय। अतिक्रमणधारकांवरती कारवाई करण्यासाठी या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी पोहोचले होते। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। मयूर, काय अपडेट आहे पवई प्रकरणासंदर्भात सविस्तर? नक्की सकाळच्या सुमारास पवईच्या हद्दीमध्ये वस्ती आहे, एक ती जयभीमनगरची वस्ती आहे, ती खाली करण्यात येणार होती। मात्र तिकडे काही वेळानंतर आहे तिथे दगडफेक करण्यात आली होती। मात्र आताची परिस्थिती पाहायला गेलो तर आता सर्व काही नियंत्रण आलेलं आहे। राज्य राखीव पोलीस असतील किंवा नियंत्रण कक्ष पोलीस असतील ते इथे दाखल झाले आहेत। आता इथे नसीम खान आहे ते देखील दाखल झाले आहेत। मात्र नसीम खानला आतमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे। नसीम खान आणि जे मुंबई पवई पोलीस असतील त्यांच्यामध्ये काही वेळापूर्वी इथे माथापैठी देखील झालेले आहे, धक्काबुक्की देखील करण्यात आली होती। मात्र आता तुम्ही पाहू शकता की नसीम खान अजूनही पोलिसांची वादविवाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहे, जेणेकरून नसीम खान यांना आतमध्ये जाण्यास नाकारण्यात आलेले आहे। निश्चितच धन्यवाद मयूर दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि पोलिसांवर या ठिकाणी दगडफेक झाली। पवईमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। नसीम खान या ठिकाणी पोहोचलेले आहेत, मात्र त्यांना आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये। त्या दरम्यानचे आपण दृश्य बघतोय। मात्र आम्ही कारवाई करतोय। आम्ही कोर्टाचा ऑर्डर काढलेला आहे।